प्रेमाचं मोजमाप हे आपण समोरच्यासाठी किती खर्च केला यावरून ठरत नाही, पण आपण समोरच्यासाठी किती खंबीरपणे साथ द्यायला उभे आहोत यावरून ठरतं. कालचा हा अधिकवाणाचा सण अगदी असाच होता, साधा, सरळ, सोपा, फार तामझाम नसलेला. कारण अभिने ऑलरेडी सांगितलं होतं की मम्मी काहीही गिफ्ट घेऊ नका, कारण तुम्ही ऑलरेडी अनुला सांभाळून आहे ना, खूप मोठी जबाबदारी आमच्या बाजूनी हलकी करताय. तरीही फुल ना फुलाची पाकळी म्हणून मम्मीनी अभिसाठी त्याच्या आवडीचे बेसनाचे लाडू हे केलेच. त्यानंतर अधिक मासात आईची ओटी भरतात म्हणून मग मीही मम्मी पप्पांना आहेर केला. मलाही काही कारणास्तव बाहेर जाऊन छान वेगळं काहीतरी दोघांसाठी घेणं झालं नाही, म्हणून मीही कॅशच दिली. त्यानंतर जरा छान असं मस्तपैकी फोटो सेशन वगैरे करून आम्ही बसलो जेवायला. काल मम्मीने केलं होतं पुरणाचा स्वयंपाक विथ पुरणाचे धोंडे. वाव, खूप सुंदर असा स्वयंपाक झाला होता. मस्त हसत खेळत गप्पा मारत मस्त जेवण झालं दुपारचं. आणि त्यानंतर आम्ही घरी जाऊन झोपलो, कारण खूप ऊन लागलं होतं आणि त्यातून पुरणाचा स्वयंपाक. संध्याकाळी जरा अनायाला घेऊन खाली आले, छान सायकल वगैरे खेळली. पण मग मॅडमना वरतीच जायचं नव्हतं किती वेळ. खालीच थांबूया मम्मा, आज बरेच दिवसांनी खाली आलो आहे खेळायला, तुलाही वेळ नसतो, आज सुट्टी मिळाली आहे तर थांबूया खालीच. या हट्टापायी मीही थांबले. मग काय, निकिता भेटली, गप्पा झाल्या, तरीसुद्धा आम्हाला वरती जायचं नव्हतं. सोसायटीतल्या बाप्पाची आरतीही झाली. म्हटलं आता चला घरी जाऊ. तसंही ठरलं होतं स्वयंपाक करायचा नाही, ऑर्डरच करायचं होतं. मग आम्ही छान ऑर्डर केली, घरी येऊन मस्त जेवण वगैरे केलं. बरं, ऑर्डर काय तर अनयाचं फेवरेट पिझ्झा. काल एका पॉईंटला थोडं गोड खावंसं वाटलं म्हणून चॉकोलावा केकही मागवला. आणि असा मस्त डान्स करत छान सोबत एकत्र वेळ घालवत आम्ही संपवला कालचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. आणि हो, मला फॉलो करायला विसरू नका हां.